नमो नमः. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी संस्कृतच्या पाठ्यपुस्तकातील दुसऱ्या मंडळातील दुसरं पद्य उत्सवप्रिया देवभूमीही या पद्यपाठाचा भाषाभ्यास आज आपण बघणार आहोत. भाषाभ्यासामध्ये सुरुवातीला माध्यम भाषया संदर्भम स्पष्टीकुरुत दिलेले 5 वाक्य आहेत. 5 वाक्यांपैकी आपण एका वाक्याचा ससंदर्भ स्पष्टीकृत करणार आहोत. मग बाकीची वाक्य तुम्ही सोडवायची आहेत. सुरुवातीला आपण 5वं वाक्य जे आहे, क्वचित शिवो राजती वैद्यनाथः, याचा अर्थ बघणार आहोत. त्याचा अर्थ आहे, कधी परळीमधील असलेल्या वैद्यनाथ हा असा शिव म्हणून शोभून दिसतो. हा झाला त्याचा अर्थ. संदर्भ आपल्याला सांगता येईल, उत्सवप्रिया देवभूमी या पाठातील हे प्रस्तुत वाक्य असून महाकवी पंडित वसंत शेवडे यांनी लिहिलेला श्री देवदेवेश्वर महाकाव्य या काव्यातील प्रस्तुत हे विधान आहे, हे वाक्य आहे. त्याचं स्पष्टीकरण आपल्याला सांगता येईल की संपूर्ण भारतामधील जी 12 ज्योतिर्लिंग आहेत, त्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी जवळजवळ 5 ज्योतिर्लिंगांचं स्थान हे महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये जसं गोदावरीच्या किनारी गोदावरीचा उगम असलेल्या त्र्यंबकेश्वर हे या ठिकाणी एक ज्योतिर्लिंग आहे. भीमाशंकर, भीमा नदीचा उगम तेथेच झालेला आहे. त्याचप्रमाणे महाबळेश्वर हे एक ज्योतिर्लिंग आहे. महाबळ व अतिबळ या राक्षसांचा नाश करून तेथेच शिवाने वास्तव्य केलं, म्हणून त्या स्थानाला महाबळेश्वर असं नाव पडलं. आणि 4थं औरंगाबाद येथे घृष्णेश्वर असं एक स्थान आहे शिवाचं. आणि 5वं जे आहे तर परळीचं वैद्यनाथ ही एक ज्योतिर्लिंग आहे. असं स्पष्टीकरण आपल्याला ज्योतिर्लिंगांच्या बाबतीमध्ये सांगता येईल. वैशिष्ट्य याचं असं सांगता येईल की महाकवी पंडित वसंत शेवडे यांची अतिशय सोपी भाषा असून वैदर्भी रीतीचा प्रत्यय आपल्याला प्रत्येक श्लोकातून पाहावयास मिळतो, असं एक वैशिष्ट्य आपल्याला त्यांचं सांगता येईल. पुढचं आपण प्रश्न बघूया. उचितम कारणम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. त्याचं उचित कारण आपल्याला या ठिकाणी बरोबर ते द्यायचं आहे. एक बरोबर असेल, एक चुकीचं असेल. तर आपल्याला बरोबर असलेलं जे वाक्य आहे तर ते या यतःच्या पुढे लिहायचं आहे आणि त्याला अधोरेखित करायचं आहे. पहिलं वाक्य, पांडुरंग हा कल्पद्रुमः इव अस्ति यतः. तर हे जे दुसरं वाक्य आहे, स भक्तस्य मनोरथान पूरयति, हे बरोबर आहे. दुसरं, यात्रीवर्गः नृसिंहवाटीम आगच्छति यतः सह अत्री सुनोह दर्शनम इच्छति, हे बरोबर आहे. बघूया पुढचा प्रश्न. उचितम वाक्यांशम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. संवत्सरारंभदिने प्रभाते जनाः ध्वजारोपणम आद्रियन्ते, हे आपल्याला बरोबर सांगता येईल. आषाढ मासे भक्तव्रजः, आषाढ महिन्यामध्ये भक्तव्रज म्हणजे भक्तांचा समूह हा कुठं जातो? पौंडरीकम समागच्छति, म्हणजेच पंढरपूरला एकत्र येतात. तिसरा प्रश्न बघूया. भाद्रपद मासे शीतपक्षे, त्याचंही उत्तर गणेश पूजा महोत्सव प्रवर्तते, हे आपल्याला सांगता येईल.
प्रश्न चौथा, उचितं शब्दं चित्वा चतुष्कोणं पूरयत। चतुष्कोणे श्लोकस्य साहाय्येन अत्र पूरणीयं। प्रथमं रामचन्द्रस्य निवासस्थानं पञ्चवटीम्, अत्र पञ्चवटीम् इति शब्दं लेखनीयम्। मयूरेशस् पुरस्थः देवः गणेशः, अत्र गणेशः लेखनीयम्। श्रावणमासी क्रियमाणः उत्सवः वृषोत्सवः। शारदापौर्णिमायाः नामधेयं कोजागरी। अनादिकालात् इष्टकायां तिष्ठति पाण्डुरङ्गः। मल्लारीपूजासु प्रस्तूयते एलकोटः। अतिशय सोपे असा हा प्रश्न आहे। पूर्ण वाक्यानं उत्तरं लिखत पाचव्या प्रश्नाकडे जाऊया आपण। आणि याच्यामध्ये संस्कृत एका वाक्यात उत्तरे, संस्कृत प्रश्नांची उत्तरे संस्कृतमध्ये द्यायची आहेत। पहिला प्रश्न, रामचंद्रः कुत्र उवास, तर त्याचं उत्तर आहे पंचवट्यां। तर मग कसं लिहायचं, रामचंद्रः पंचवट्यां उवास। दुसरं बघूया, भक्तव्रजः पौंडरीकं क्षेत्रं कदा समागच्छति। भक्तव्रजः पौंडरीकं क्षेत्रम् आषाढमासे समागच्छति। त्याचप्रमाणे आयुधानां नीराजना कदा क्रियते, तर आपल्याला सांगता येईल विजयादशम्यां। आयुधानां नीराजना विजयादशम्यां क्रियते। आणि शेवटचा प्रश्न आहे, जनाः ध्वजारोपणं कदा आद्रियन्ते। जनाः ध्वजारोपणं संवत्सर आरंभदिने प्रभाते ध्वजारोपणं आद्रियन्ते। याप्रमाणे आपल्याला चौथ्या प्रश्नाचंही उत्तर सांगता येईल। पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न 6, वाक्यं पुनर्लिखित्वा सत्यम असत्यम लिखत। प्रेमपुरे मल्लारीपूजासु प्रमोदात एलकोटः प्रस्तूयते। या ठिकाणी प्रश्न निर्माण करायचे आहे, सत्यम असत्यम लिहायचं आहे। तर पहिला जो प्रश्न आहे त्याचं तो बरोबर आहे, म्हणून ते सत्यम आपल्याला लिहायचं आहे। त्याचप्रमाणे दुसरा, श्रावण मासे भक्तव्रजः पौंडरीकं क्षेत्रं समागच्छति, तर ते असत्यम आहे। श्रावण मासे नाही, आषाढ मासे असं राहिलं असतं तर ते बरोबर राहिलं असतं। तर हे चुकीचं आहे, असत्यम। महाराष्ट्रे आषाढ पौर्णमास्यां संपद्यमानः त्रिपुरस्य दाहः विशिष्यते। हे पण वाक्य असत्यम आहे, येथे असत्यम असं लिहायचं आहे। रेखांकितं पदम आधृत्य प्रश्न निर्माणं कुरुत। प्रश्न निर्माण करायचे आहेत। अधोरेखित केलेल्या शब्दाचं आपल्याला तो पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी तो ओळखता आला पाहिजे। आणि त्याचप्रमाणे त्याची जी वचन तसेच विभक्ती ओळखली तर मग आपल्याला बरोबर त्या ठिकाणी प्रश्न निर्माण करता येऊ शकतो। किम सर्वनामाचे आणि त्याचप्रमाणे काही ठिकाणी अव्ययांचा उपयोग करून आपल्याला प्रश्न निर्माण करता येऊ शकतात। मग पहिला प्रश्न आपण निर्माण करूया। जनाः सद्मणी चैत्रगौर्याः दोलोत्सवं वितन्वते। तर या ठिकाणी सद्मणीच्या खाली अधोरेखित केलेलं आहे। तर सद्मणी ते सप्तमीचं एकवचन आहे, म्हणून आपल्याला या ठिकाणी जनाः कुत्र चैत्रगौर्याः दोलोत्सवं वितन्वते, तर इथं कुत्र हे अव्यय टाकता येऊ शकेल। सिद्धिविनायकस्य पूजा महोत्सवः भाद्रपद मासे प्रवर्तते। तर कदा असं आपल्याला सांगता येईल किंवा प्रश्न निर्माण करता येईल कदा हे अव्यय टाकून। सिद्धिविनायकस्य पूजा महोत्सवः कदा प्रवर्तते। आणि तिसरा आहे, लोकाः विजयादशम्यां सीमानं उल्लंघितुं व्रजन्ति। तर सीमानमच्या जागी काम उल्लंघितुं व्रजन्ति असं आपल्याला सांगता येईल। पाहूया पुढचा प्रश्न 8, सर्वनामस्थाने
नाम नामस्थाने सर्वनाम प्रयुज्य वाक्यं पुनर्लिखत. तर गोदावरी रोदसी रामचंद्र हा उवास. त्या ठिकाणी रामचंद्र हा तिथं तत्सर्वनामाचं आपल्याला तत्सर्वनामाचं रूप लिहायचं आहे, म्हणून सह राम उवास असं रामचंद्राच्या ठिकाणी सह घेता येईल. जनः चैत्रगौर्याः दोलोत्सवं वितन्वते. तर तिथं चैत्रगौर्याः तर तस्याः असं स्त्रीलिंगी नाम सर्वनामाचा उपयोग आपल्याला करता येईल. विशेषण विशेषाणां मेलनं कुरुत. तर हे पण अतिशय सोपं आहे. मनोज्ञां पंचवटीं असं आपल्याला असं दाखवता येईल. त्याचप्रमाणे सदारः रामचंद्रः अशेषान क्लेशान. इथं दोघांची विभक्ती सारखीच असल्यामुळे ते सहज लक्षात येईल. तुलजा पुरस्ता भवानी आणि चतुर्थ्याम तिथौ. या पद्धतीने आपल्याला सांगता येईल आणि ते लिहिता येईल. पुढचा प्रश्न बघूया आपण. संधी तालिकां पूरयत. सोपा प्रश्न आहे. क्वचित ह्या तचा च झालेला आहे, म्हणून इथं त हलंत करायचा आणि पुढे श आल्यामुळे शचा छ झालेला आहे. या ठिकाणी प्रमोदात या तचा पुढे द आल्यामुळे द करायचा आहे आणि द तो या ठिकाणी याच्या खालीच येणार आहे, म्हणून प्रमोदात दोलोत्सवम असं त्या ठिकाणी इथं सामासिक संधी युक्त शब्द येईल. पुढचा प्रश्न बघूया. पृथक्करणं कुरुत. जालरेखाचित्रं पूरयत. तर जालरेखा अतिशय सोपा असलेला असा हा प्रश्न आहे. दक्षिण दिक्स्थित महाराष्ट्रम इति देशः. महाराष्ट्र देशाची काही वैशिष्ट्य विशेषणे या ठिकाणी येणार आहेत. दक्षिण दिक्स्थितः अपि गुणोत्तरः द्विशताम् असह्यः प्रसिद्धः देशः सर्व ऋतुषु रम्यरूपः. त्याचप्रमाणे शिवस्य अन्यानि नामधेयानि अत्र लेखनीयानि. अत्र प्रथमं शिवस्य नामधेयं त्र्यम्बकेशः गृसृणेश्वरः क्षेत्रमहाबलेशः वैद्यनाथः इति चत्वारि नामानि अत्र लेखनीयानि. अनन्तरम् अत्रापि आदिशक्तेः रूपाणि चत्वारि नामानि लेखनीयानि. अत्र महालक्ष्मीः, तुलजा पुरस्ता भवानी, अत्र रेणुकादेवी, तथा च अत्र महालसा देवी. म्हाळसा असं आपण मराठीत म्हणतो, तसंच महालसा देवी. सिद्धिविनायकस्य पूजा महोत्सवः कदा कुत्र. अत्र सीते पक्षे, अनन्तरं भाद्रपदे मासे चतुर्थ्यां तिथौ. अत्र कुत्र गृहे गृहे. अनन्तरम् अग्रे गत्वा पूजा मंजुषायाः आधारेण स्तंभपूरणं कुरुत. अत्र उत्तराणि कोष्टके सन्ति. तस्य कोष्टकस्य साहाय्येन अत्र पूरणीयानि. विजयादशमी ध्वजारोपणम्. अनन्तरं श्रावणपूर्णिमा वृषोत्सवः. शारदपूर्णिमा कोजागरी. कार्तिकपूर्णिमा त्रिपुरदाहः.
याप्रमाणे तुम्हाला कोष्टक पूर्ण करायचं आहे, स्तंभ पूर्ण करायचे आहेत आणि नंतर शेवटी उपक्रम दिलेले आहे आणि त्या उपक्रमाचा तुम्ही वहीमध्ये ते उपक्रम सोडू शकतात, लिहू शकतात. भारतस्य विविध प्रांतानाम उत्सवानाम अल्पपरिचयम लिखत. पण ही लिहित असताना संस्कृतमध्ये लिहायची आहेत. भारताच्या विविध प्रांतांमध्ये असलेल्या उत्सवांचा अल्पपरिचय आपल्याला लिहायचा आहे आणि तुम्ही तुमचा जो आवडता उत्सव आहे त्या संदर्भात तुम्हाला काही 5 वाक्य 10 वाक्य लिहायची असतील तर ती लिहू शकतात. तर आपण याच ठिकाणी थांबूया. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.